हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण विटॅमिन्सशी संबंधित जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण या लेक्चरमध्ये घेणार आहे. तर लेक्चरला पूर्ण पहा. आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, विटॅमिनचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सी फुंग यांनी. पुढचा प्रश्न आहे, विटॅमिनच्या अभ्यासाला काय बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटॅमिनॉलॉजी. विटॅमिनच्या अभ्यासाला विटॅमिनॉलॉजी बोलतात. आता ऑप्शनमध्ये ॲन्थॉलॉजी. ॲन्थॉलॉजी हा फुलांच्या अभ्यासाची शाखा आहे. ॲस्ट्रॉनॉमी हे खगोल अभ्यासाला ॲस्ट्रॉनॉमी बोलतात. आणि ओडोंटॉलॉजी दातांच्या अभ्यासाला ओडोंटॉलॉजी बोलतात. आता समोरचा प्रश्न आहे, विटॅमिनपासून किती ऊर्जा मिळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विटॅमिनपासून आपल्याला कोणतीही ऊर्जा मिळत नाही. समोरचा प्रश्न आहे, विटॅमिन शब्द कोणत्या भाषेतून घेण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॅटिन. विटॅमिन हा शब्द लॅटिन भाषेतून घेण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे, विटॅमिनला किती प्रकारात वर्गीकृत करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. विटॅमिनला मेदात विरघळणारी जीवनसत्वे आणि पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे या दोन प्रकारांमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जीवनसत्वावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न रिवाईज करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण टॉप 65 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला जीवनसत्वावर कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचे उत्तर तुम्हाला सांगता येणार आहे. जे प्रश्न MPSC पासून पोलीस भरतीसारख्या अनेक परीक्षांमध्ये विचारण्यात आले आहेत आणि आगामी परीक्षांमध्ये जे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण घेतलेले आहेत. सो लेक्चर केअरफुली पूर्ण पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करा. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. जीवनसत्व ब समूह आणि जीवनसत्व क ही जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे मेदात विरघळणारी जीवनसत्वे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 वरील सर्व. मेदामध्ये जीवनसत्व के, ई, डी आणि ए ही 4 जीवनसत्वे विरघळतात. यासाठी तुम्हाला किडा हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. मग पहा, के विटॅमिन के, ई विटॅमिन ई, डी विटॅमिन डी आणि विटॅमिन ए केडा म्हणजे किडा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात RBCच्या निर्मितीसाठी कोणते विटॅमिन उपयोगी ठरते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विटॅमिन सी. तर RBCच्या निर्मितीसाठी विटॅमिन सी हे विटॅमिन उपयोगी ठरते. समोरचा प्रश्न आहे, शरीरातील कॅल्शियमचा स्तर वाढविण्यासाठी कोणते विटॅमिन उपयोगी पडते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. तर विटॅमिन डी हे कॅल्शियमचा स्तर वाढविण्यासाठी उपयोगी विटॅमिन आहे. पुढचा प्रश्न आहे, रिकेट्सिया हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रिकेट्सिया हा रोग होतो. समोरचा प्रश्न आहे, लहान मुलांमधील अस्थिविकृती हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. विटॅमिन डीच्या अभावामुळे लहान मुलांमधील अस्थिविकृती हा रोग उद्भवतो. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या विटॅमिनला हार्मोन देखील संबोधले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. विटॅमिन डीला हार्मोन देखील संबोधले जाते. यानंतर मनुष्याच्या त्वचेखाली कोणत्या विटॅमिनची निर्मिती होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डीची निर्मिती मनुष्याच्या त्वचेखाली होते. समोरचा प्रश्न आहे, कोणते विटॅमिन हाडे मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. हाडे मजबूत करण्यासाठी विटॅमिन डी हे विटॅमिन उपयोगी ठरते. समोरचा प्रश्न आहे, मानवी शरीरामधील कोणत्या भागात विटॅमिनचा संचय होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यकृत. मानवी शरीरामध्ये यकृतामध्ये विटॅमिनचा संचय होतो. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाला सनशाईन विटॅमिन देखील बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. विटॅमिन डीला सनशाईन विटॅमिन देखील बोलतात. जीवनसत्व ड हे कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना उपलब्ध होते, म्हणून जीवनसत्व डला सनशाईन विटॅमिन असे देखील बोलतात. यानंतर समोरचा प्रश्न आहे, कोणते विटॅमिन मनुष्याच्या निकोप दृष्टीसाठी आवश्यक विटॅमिन आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ए. विटॅमिन ए हे मनुष्याच्या निकोप दृष्टीसाठी आवश्यक विटॅमिन आहे. समोरचा प्रश्न आहे, विटॅमिन एचे शास्त्रीय नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रेटिनॉल. रेटिनॉल हे विटॅमिन एचे शास्त्रीय नाव आहे. यानंतर कोणत्या विटॅमिनला अँटी कॅन्सर विटॅमिन देखील बोलले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ए. विटॅमिन एला अँटी कॅन्सर विटॅमिन असे देखील बोलतात. समोरचा प्रश्न, मित्रांनो हे सर्व जे प्रश्न आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत
हा असा बारकाईने आपण ज्यावेळी अभ्यास करतो तेव्हाच त्याचा फायदा होत असतो. सो केअरफुली पूर्ण लेक्चर पहा आणि लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांना आपल्या स्टडी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. पुढे पाहू. कोणत्या विटॅमिनला अँटी इन्फेक्शन विटॅमिन देखील बोलले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विटॅमिन एलाच अँटी इन्फेक्शन विटॅमिन देखील बोलतात. तर लक्षात ठेवा, विटॅमिन एचे शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल आणि विटॅमिन एला अँटी कॅन्सर आणि अँटी इन्फेक्शन विटॅमिन असे बोलतात. समोरचा प्रश्न आहे, विटॅमिन एचा प्रमुख स्रोत कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. तर गाजर, आंबा आणि हिरव्या पालेभाज्या यातून आपल्याला विटॅमिन ए मोठ्या प्रमाणात मिळत असते. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या विटॅमिनला रोग प्रतिरोधक विटॅमिन असेही बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ए. समोरचा प्रश्न, कोणत्या जीवनसत्वाअभावी रातांधळेपणा हा रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ए. विटॅमिन ए या जीवनसत्वाअभावी रातांधळेपणा हा रोग होतो. समोरचा प्रश्न, जनन क्रियेशी संबंधित विटॅमिन कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटॅमिन ई. विटॅमिन ई हे विटॅमिन जनन क्रियेशी संबंधित विटॅमिन आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, ई जीवनसत्वाअभावी कोणते रोग होतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ई जीवनसत्व अभावी वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायू कुपोषण हे रोग होतात. समोरचा प्रश्न आहे, के जीवनसत्वाअभावी कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिमोफिलिया. हिमोफिलिया हा आजार के जीवनसत्वाअभावी होतो. मित्रांनो, जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. समोरचा प्रश्न पाहू. क जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्कर्वी. स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाअभावी होतो. समोरचा प्रश्न आहे, विटॅमिन B6चे रासायनिक नाव कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पायरिडॉक्झिन. पायरिडॉक्झिन हे विटॅमिन B6चे रासायनिक नाव आहे. समोरचा प्रश्न, मुडदूस हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुडदूस हा रोग होतो. पुढचा प्रश्न आहे, ब जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेलाग्रा. पेलाग्रा हा रोग ब जीवनसत्वाअभावी होणारा रोग आहे. समोरचा प्रश्न आहे, रातांधळेपणाला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निक्टोलोपिया. तर निक्टोलोपिया असे रातांधळेपणाला बोलतात. समोरचा प्रश्न आहे, प्रौढांमध्ये उद्भवणारा अस्थिमृदुता हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी उद्भवतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विटॅमिन डी. विटॅमिन डीच्या अभावामुळे प्रौढांमध्ये अस्थिमृदुता हा रोग उद्भवतो आणि अस्थिमृदुतालाच इंग्रजीमध्ये ऑस्टिओथोरोसिस असेही संबोधले जाते. मित्रांनो, लेक्चरला लाईक करायचे राहिले असेल तर प्लीज लाईक करा. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वात कोबाल्ट सापडला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विटॅमिन B12. विटॅमिन B12 हा कोबाल्टचा स्रोत आहे. समोरचा प्रश्न आहे, विटॅमिन B1चे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थियामिन. थियामिन हे विटॅमिन B1चे रासायनिक नाव आहे. समोरचा प्रश्न आहे, विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेरीबेरी. विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा रोग होतो. समोरचा प्रश्न, विटॅमिन B2चे रासायनिक नाव कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायबोफ्लोविन. रायबोफ्लोविन हे रासायनिक नाव विटॅमिन B2चे आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे मनुष्याची त्वचा, ओठ फाटतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विटॅमिन B2. विटॅमिन B2च्या कमतरतेमुळे मनुष्याचे ओठ, त्वचा फाटतात. समोरचा प्रश्न, ॲनिमिया हा रोग कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटॅमिन B12. विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे मनुष्यांमध्ये ॲनिमिया हा रोग होतो. पुढचा प्रश्न आहे, माशाच्या यकृतात कोणते विटॅमिन सापडले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही. विटॅमिन ए आणि विटॅमिन डी हे दोन्ही जीवनसत्वे माशाच्या यकृतामध्ये सापडणारी जीवनसत्वे आहेत. यानंतर पुढे पहा, कोणत्या विटॅमिनच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग उद्भवतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विटॅमिन B3. विटॅमिन B3च्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग उद्भवतो. समोरचा प्रश्न, विटॅमिन B6चे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पायरिडॉक्झिन. पायरिडॉक्झिन हे विटॅमिन B6चे रासायनिक नाव आहे. यानंतर
व्हिटॅमिन B12चे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सायनोकोबॅलामिन हे व्हिटॅमिन B12चे रासायनिक नाव आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या व्हिटॅमिन अभावी केस गळतात? अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न, स्टार करा, तुमच्या परीक्षांसाठी महत्त्वाचा प्रश्न. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 व्हिटॅमिन B7. व्हिटॅमिन B7च्या अभावामुळे केस गळतात. समोरचा प्रश्न, व्हिटॅमिन Cचे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲस्कॉर्बिक आम्ल. ॲस्कॉर्बिक आम्ल हे व्हिटॅमिन Cचे रासायनिक नाव आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जीवनसत्वाअभावी हिरड्यांमधून रक्त येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हिटॅमिन C. व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्त येते. समोरचा प्रश्न आहे, आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मोठ्या प्रमाणात सापडते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हिटॅमिन C. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडणारे जीवनसत्व आहे जीवनसत्व C. समोरचा प्रश्न आहे, कोणते जीवनसत्व जखम भरण्यासाठी मदत करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हिटॅमिन C. जखम भरण्यासाठी एकदम युजफुल महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन 6. मित्रांनो, लेक्चरला लाईक करायचे राहिले असेल तर प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांना आणि स्टडी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. समोरचा प्रश्न पाहू, कॅन्सर उपचारासाठी कोणते व्हिटॅमिन वापरले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हिटॅमिन B. व्हिटॅमिन B हे व्हिटॅमिन कॅन्सर उपचारासाठी वापरले जाते. समोरचा प्रश्न, व्हिटॅमिन Hला कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही व्हिटॅमिन B7 आणि बायोटीन. तर व्हिटॅमिन Hला व्हिटॅमिन B7 आणि बायोटीन या नावाने ओळखले जाते. समोरचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन Dचे रासायनिक नाव कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॅल्सिफेरॉल. कॅल्सिफेरॉल हे व्हिटॅमिन Dचे रासायनिक नाव आहे. समोरचा प्रश्न, व्हिटॅमिन B6चे रासायनिक नाव कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पायरिडॉक्सिन. पायरिडॉक्सिन हे व्हिटॅमिन B6चे रासायनिक नाव आहे. समोरचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन B10च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रुधिरछिन्नता. रुधिरछिन्नता हा रोग व्हिटॅमिन B10च्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे केस सफेद होतात? अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये, स्टार करा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन B12 यांच्या कमतरतेमुळे केस सफेद होतात. समोरचा प्रश्न, शरीरामध्ये कोणते व्हिटॅमिन सर्वात जास्त तीव्रतेने बनते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हिटॅमिन D. व्हिटॅमिन D शरीरामध्ये सर्वात जास्त तीव्रतेने बनते. समोरचा प्रश्न, सूर्यप्रकाशातून कोणते व्हिटॅमिन भेटते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हिटॅमिन D. हे सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन भेटते, त्यामुळे याला सनशाईन व्हिटॅमिन असं देखील बोलतात. पुढे पाहू, व्हिटॅमिन Kचे रासायनिक नाव कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील दोन्ही फायलोक्विनॉन किंवा क्विनॉन हे व्हिटॅमिन Kचे रासायनिक नाव आहे. पुढे पाहू, व्हिटॅमिन Eचे रासायनिक नाव कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टोकोफेरॉल हे व्हिटॅमिन Eचे रासायनिक नाव. समोरचा प्रश्न, कोणत्या व्हिटॅमिनला सौंदर्य व्हिटॅमिन बोलतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 व्हिटॅमिन E. व्हिटॅमिन Eला सौंदर्य व्हिटॅमिन असंही बोलतात. समोरचा प्रश्न आहे, कोणते व्हिटॅमिन शरीरातील हानिकारक रसायनाला नष्ट करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हिटॅमिन E. व्हिटॅमिन E हे शरीरातील हानिकारक रसायनाला नष्ट करण्यास मदत करते. पुढचा प्रश्न आहे, कोणते व्हिटॅमिन रक्त गोठण्यास मदत करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हिटॅमिन K. व्हिटॅमिन K हे रक्त गोठण्यास मदत करणारे व्हिटॅमिन आहे. मित्रांनो, लेक्चर खरंच युजफुल वाटतच असेल तर प्लीज लाईक करा. पुढचा प्रश्न आहे, कापलेल्या भाज्या धुल्यामुळे कोणते व्हिटॅमिन निघून जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 व्हिटॅमिन C. कापलेल्या भाज्या धुल्यामुळे व्हिटॅमिन C निघून जाते. समोरचा प्रश्न आहे, ब जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पेलाग्रा. पेलाग्रा हा रोग ब जीवनसत्व अभावी होणारा रोग आहे. समोरचा प्रश्न, व्हिटॅमिन B7चे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बायोटीन. व्हिटॅमिन B7चे रासायनिक नाव आहे बायोटीन. समोरचा प्रश्न, व्हिटॅमिन B2चे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायबोफ्लोविन. रायबोफ्लोविन हे व्हिटॅमिन B2चे रासायनिक नाव आहे. पुढचा प्रश्न, व्हिटॅमिन B9चे रासायनिक नाव कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड हे व्हिटॅमिन B9चे रासायनिक नाव आहे.
आणि तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की पेंटोथेनिक आम्ल हे पेंटोथेनिक ॲसिड हे कोणत्या विटॅमिनचे रासायनिक नाव आहे, तर त्याचे उत्तर असेल B7. लक्षात ठेवा, B7 नाव आहे. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण विटॅमिनशी संबंधित जेवढेही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आहेत, ते सर्व प्रश्न या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसे की MPSC, UPSC, PSI, STI, ASO, तलाठी, पोलीस भरती यासारख्या सर्व महत्त्वाच्या परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर तुमच्या कमीत कमी 10 मित्रांना शेअर करा आणि स्टडी ग्रुपवरही शेअर करा. आणि जर हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.